असं म्हटलं जातं. गिरीश महाजनांनी त्यांनी घेतलेली जी महारवतांची जमीन नव्हती, महाराची जमीन होती, ती जमीन यासाठी परत केली की त्यांनी 2 विधानसभा लढवल्या आणि त्या दोन्ही विधानसभेच्या लढवल्यामध्ये ॲफिडेविट जे असतं, निवडणूक पत्र द्यावं लागतं की माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे. त्या दोन्ही याच्यामध्ये शपथपत्रामध्ये त्यांनी ही प्रॉपर्टी लिहिली नव्हती आणि मला हे माहीत होतं, पण त्यावेळेस मी तक्रार केली नाही. जर त्याची तक्रार केली असती की ह्यांनी आपली प्रॉपर्टी लपवली तर त्यांचं आमदारकी रद्द झाली असती कदाचित. पण त्यांनी म्हटलं की तक्रार का केली नाही, करायला पाहिजे होती असंही म्हणणं होतं. आता त्यावेळेस ते आमचं बाळ होतं. खडसे यांनी तुमच्यावर निशाणा साधलाय. ते म्हटले आहे की शुगर आयलंटेड साखर कारखान्याचे गिरीश महाजन संचालक होते. शपथपत्रामध्ये त्यांनी ही माहिती लपवली नाही, ती त्यांची आमदारकी रद्द झाली असती कोणी जर तक्रार केली असती तर. मग करा ना म्हणा तुम्ही, खडसेंनी तक्रार करावी माझी. मी कुठे डायरेक्टर आहे, कुठे लपवलेलं आहे, कुठले पैसे लपवलेले काय, त्यांनी माझी तक्रार करावी. तुम्ही आता दररोज प्रत्येक आठवड्याला तुमची SIT होते, तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, ते बघा. लोकांच्या जमिनी खाऊन चाललेत, महारवताच्या जमिनी खाऊन चाललेत, हायवेमध्ये जमिनी लगेच विकत घेतात कार्यकर्त्याच्या जमिनी, तिथे झाडं लावत आहेत, त्यात पैसे मागतायत. भोसरीच्या जमिनीमध्ये तर तुमचं काय चाललं आहे तुम्हाला माहिती आहे. 7-8 गुन्ह्यामध्ये ते अडकलेले आहेत. रॉयल्टी 136 कोटी रुपये तुम्हाला दंड झालेला रॉयल्टी चोरीमध्ये. आपण आपलं बघा ना. माझ्याविषयी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तक्रार करा निवडणूक आयोगाकडे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.